राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ते पहा मामा आमचे ते आमच्याकडं आवताला यायचे. यावर्षी ते भुईमुग पेरायला आले होते, पण औंधला नाही आता आला त्याला, कारण त्यांची तब्येत डाऊन झाली होती. आता त्यांनी काय झालं कसं काय, तर आपण जाणार आहे त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला. तर चला मित्रांनो, आता आपण चालू आहे त्यांच्या वस्तीवर. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे मामांच्या वस्तीजवळ. मामांची वस्ती तिकडं समोर आहे. बऱ्याच वेळेस मी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलो आहे. आणि मामांचा बैल तिकडे बांधलेले आहेत आणि मामांची विहीर आहे पाजवळ. तर त्यांनी यावर्षीची विहीर काढले, तर आता त्या विहिरीवर पाणी भरतं ती. तर चला आता आपण प्रथम मामांजवळ जाऊ आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणारच आहे ती. पण बैल पण तिकडे बांधलेले, चला आता ते पाणी भरतं समोर तिकडं. तर ते आता मामा बसत. काय करतात मामा, पाणी पितात का काय? ते नाही बैलांकरता या पाणी भरून ठेवतोय. बैलाला पाणी भरतात. बैलाला पाणी भरून ठेवतो जरा. ही रामदास काढ आहे ना? ते अवदास काढले फोडायचे अजून. हां, चालेल अवदास घेतलं होतं म्हटलं कसं करणार होतं तरी म्हटलं बैल इथं मोठी विहीर काढले, पण तिला का सप लागलं का काय बनवलं ते? सफाई जागा की त्याच्यामुळं पाणी धरून राहत नाही. आणि पाणी त्या धाव त्याच्यातून पाणी येत आहे का? वरून पाणी चालतं. इकून येत आहे आणि तिकून पण होलय पा एक मित्रांनो. तिकडे पाणी चालू ते बा समोर होलय त्या बा त्या होल. जुनं नवं पाणी राहत होतं त्याच्यामुळे लावलंय डोकं. हां हां हां. आणि या निलगिऱ्या लागल्यामुळं ते जरा पाणी पळलं, नाही तर पाणी जुनं नवं राहायचं इथं पाणी. पाणी आणि पाणी मस्त थंडगार पाणी होतं पाणी का? टाकले तर म्हणून म्हटलं पाणी. तर चला मित्रांनो, आता झालं ना भरून पाणी. हा भरून झाले. चला मग वर बायलांक जाऊ आता. चला. जरा उन्हामध्ये बांध जरा बरा पडत आहे ना, हा, आणि माशाही कमी पडतात ना जरा इथं. परत हे बसत येते. आणि आता काय करायचं, तिकडं जरा सोडून इकडं पाणी येण्यात. हा वर सोडलं म्हटलं जातं इकडं. तर मित्रांनो पहा, आता बैल आहेत ना मामांचं बरेच वेळेस मी दाखवलेत. आणि पहिलं जरा ताकद कमी झाली ती, मामा जरा आजारी झालं होतं ना. पण मग आता एकदम बैल एकदम ताकद म्हणजे आता चांगलीच मस्तपैकी वाढत चालली, कारण आता चारा पण भरपूर झाला आहे. तर पहा आता ते पाणी येणार आहेत ना जरासं, तर मग ते सोडतात जरा इथून असं. तसं एकदम मामा सुती आहेत ना. हां, नाही मग त्या तुम्ही राहणारच राहतात ना. येशील लय कव आहेत त्या. बरेच वेळेस आपल्या का अवताला येईलच मामा. यावर्षी तर अवताला मामा आलंय नाही का? त्या दिवशी तेवढंच नाही तर मग त्या जमलंच नाही ना. नाही तसा आजारी वाढला तुम्हाला. आजार वाढ काही. तर मित्रांनो, हा कलर आहे तांबडा उमरा. हा बऱ्याच वेळेस आपल्याला दाखवले आणि कलर पण सारखं आहे आणि बैल पण एकदम सारखे पहा. तर चला आता ते इकडं सोडून पाणी येणार येते आणि मग चालणीत पहा, दोन्ही बैलाची चालणी पहा कशी मित्रांनो एकदम. पहा माणसं पण एकदम म्हणजे एकदम फुगीर म्हणून चालणार. ते पहा समोर आमची काकू. काकू काय करा आली होती? अरे बाबा काय करतो, वैरण कापाय आलते ना बैलनलेले वैरण लागते. हा. मग ते जागेवर मांदेलत, मग ते वैरण कापून घालायला त्यांच्या म्हातारा थोडा आजारी झालता ना. हा हा हा. त्याच्या करताना मग ते बैलनली जागेवर कापून घालायला लागते. काकू का बैला तुला नाही ना मारती? नाही रे भाऊ, बारीक पोराला नाही मारते, त्याच्या माना खालून जात तरी काय करते नाही. हा, नाही नाही मारायचं इशे लांबच आहे पण. नाही, आता काय तुम्ही घेतात, मी गरीबच बायला घेतात, कारण बाय माणसाला सोडायच्या हिशोबाने नाही का? सोडून मांदायला लागत. हा, गडी माणूस नसल्यावर आपल्यालाच मांदायला लागतात ना. बरोबर आहे बरोबर आहे. तरी पण आता मग आता बायला त्या मागच मामा म्हणतो वापायच्यात, पण आता काय भानगडे काय माहिती, मामाच्याच म्हणू ना. हा, मामा पिलं का पाणी बैल? हा बाईला पाणी पिली. चला मग जाऊ द्या बांधाय आता. नेतो बांधायला वर. हा बांधून. हा हा हा. तर मित्रांनो पहा, बाय माणसानं जर धरला ना तरी बैल म्हणजे काही मारत नाही काय नाही. जाऊ दे मग काकू, तू वजं त्या बांधायला जायचं ना घेऊन. तर मित्रांनो, आता हे बैल आता मामा शेवटी विकणारच आहेत. आता बरेच वेळेस व्हिडिओ काढलं होतं, पण आता मी जास्त वेळेस व्हिडिओ नाही काढणार, शेवटच्या वेळेस व्हिडिओ काढणार आहे. मामासुद्धा आजारी आहेत, तर ते आता कितला विकणार आहेत काय ते आता हे व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणारच आहे मित्रांनो, ऐकाय पण भेटणार आहे. तर मित्रांनो, आता प्रत्येक वेळेस मामाला आपण हाक मारावा अवताला आणि मामा आलं नाही असं एकही दिवस नाही घडला. पण आज मामाची तब्येत डाऊन झाली आणि मामाली म्हणजे दवाखान्यात नेणे, दुरुस्त करून आणणे हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो. जेवढा होईल तेवढा मी पण मामाली सहकार्य करणार आहे. तर मामा मग आता तुम्हाला
म्हणजे आपण जे सहकार्य केला हा त्याबद्दल म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय का बाबा आपली माणसं कोणतरी आहे जवळचा नाही बरोबर आहे ना, माणसं आहेतच आपल्याजवळ. आणि नाही तर जवळची हा हे जीवनात काय आहे माणसाचं नाही दुसरं का. काय. बरं आता जाऊ द्या मरू द्या, मग आता बैल ठेवायचे आहेत का वापायचेच आहेत मग. आता ठेवायला म्हणजे होईना, जरा आजारी आवता जरा त्याच आहे. हां मग त्याच्यामुळे जर जमलं तर मग दाखव एकच बाजार, नाही तर मग आल्या घरगुती गिराईक हां देऊ नाही टाकू, नाही तर मग तसे बरेच शिटायचे अशा जरा थोडी ओळखी झाल्यात ना. हां मग ते काय बी सांगता फोन करून व्हिडिओ पाठवा, नाही तर मग फोटो तरी पाठवा कसे काय हे ते. पण मग आपण अनेक वेळेस व्हिडिओ पण काढलोत ना. हा आणि काही काढलं, पण अजूनही त्यांची अपेक्षा आहे की बुवा पुन्हा टाका, दाखवा बुवा. तर मग काकू आता हे तुमचं बैल समायकी आहे ती, हा मग आता तो बेत आहे का वापायचं. मग आता या बैरस म्हणतात ना, मग आता या म्हाताऱ्याला होत नाही. हां मग ते आमच्याकडे रान चारायला, आता त्यांच्या इकडे आहे रान चारायला, आमच्याकडे म्हैच्या त्याच्यामुळं त्यांच्याकडे आहे रान चारायला. मग बैल रे तर समजा इकडं त्यांच्याकडे. हा बैल यांच्याकडे राहतात ना चरायला आणि ना. आणि मग तू आता तुम्ही समायकी म्हणजे आता घेतलं, कारण कसं एकमेकांना मदत ही केलीच पाहिजे ना. आणि त्याच्यात कसं आहे मग बैल म्हणजे ना आता किती वर्ष झालं तुम्ही असं बैल पाळतात समायकी. आम्ही जवळजवळ 2-4 वर्ष झाली. 30 वर्ष झालं. 30 वर्ष झालं का पार. 30-35 वर्ष म्हणजे एकत्रच आहे. हां हां हां. जागा जमीन एक ठिकाणीच आहे. आणि आमची म्हातारी आहे म्हणजे काकू एकदम साधी बोळे, तर तिचं काय म्हणणं नाही जे मामा खरील म्हणजे मामा जर वापरायचं, कारण शेवटी आवत तिला हाकावं लागत सांभाळायला लागत ती. तर मग मामा आता मला एक सांगा, तर तुम्हाला आता हे बैल विकायची ती जर गिराईक आलाच बा कोणी समजा हां अचानक, तर मग समजा आता तुम्ही मागच्या वेळेला आपण काय किंमत सांगितली होती त्यांची. त्यांची 1,30,000 असे काहीतरी सांगले होते. पण मग त्यावेळेस काय झालं होता मामा, म्हणजे आता बैलांची ताकद पण कमी, आता सगळ्याच लोकांनी माहिती आहे. मागणी कितपर्यंत झाली होती. त्या टायमाला बारी 1,500ची मागणी झाली होती. हां पण कामाचे दिवस पुढे होते ना, हां मग त्याच्यामुळे सध्या म्हणलं आम्ही इतके नाही हां कामाचं आहे. ते आलं आता पुन्हा आमच्याकडे चिखवली पाता लागवडी पेरणी राहते. हां बरोबर. त्यामुळे 1,05,000ला मांडली त्या टायमाला. मग मी कॅन्सल केला, म्हटलं सध्या द्यायचीच नाही हां एवढं पोहतात. मग आता त्याच्यावर पुन्हा झाली कशी तरी पेरणी केली, पण मग तुम्ही आजारच वाढलं ना मला. मग आता आजारपण हे चालूच राहतात. आणि मामा पहिले पैलवान होते एकदम त्यावेळेला, म्हणजे मला वाटतंय ना मामा तुम्ही पैलवान होतं का नाही, हा कुस्त्या मारेल त्या टायमाला तुम्ही. आणि मग त्या टायमाला तुम्ही मग त्या टायमाला अंग ह्या पिळून निघेल राहते का नाही. हा मग त्या टायमाचे आजार एखाद्या वेळेला उद्भवतात नाही काय काय येते लागेल तर इकडे तिकडे कुस्तीमध्ये मग मार खायला लागेल. बरं तुम्ही त्या टायमाला पाय शिंडायचे ना कुठे. हा तर काय एवढं साधं नाही नव्हतं. 30-35च्या दरम्यानमध्ये 30-35 वर्ष होऊन गेली. बरं समजा आता जाऊ द्या बाकीचं आता बोलण्यापेक्षा, आता तब्येत कशी काय बरी आहे ना. हा बरी आहे जरा. आता ते पाय सुजले होते ना पुन्हा, हां ते पडलेत कमी. पुन्हा बुवा त्या डॉक्टरांना बोलला म्हणे याच्यात पहा एवढा काय, मग पुन्हा 4-2 दिवसांना भेटा मला. तर आता मित्रांनो आपण तर ऐकलंच, मामा उत्कृष्ट असे म्हणजे पैलवान होते त्या टायमाला. त्यांची त्यावेळेससुद्धा आपण म्हणजे मुलाखत घेतली होती. आता मामाली बैल विकायचे आहेत, तर मामा आता त्यांची किंमत काय सांगणार आहेत, काय आणि किती, आणि शेवटी कितला देणार आहेत हे त्यांच्या मनावर राहिला. शेवटी ते मालक येते आणि घेणारासुद्धा एक राजच आहे म्हणायचा, तो कितलाही मागल. तर चला मित्रांनो आपण ही दुसरी वेळेस 3-4 वेळेस आपण तिसऱ्या वेळेस आपण हा व्हिडिओ टाकतोय. पण मित्रांनो काय मामा म्हणतात आपण आम्हाला बैल विकायचे आहेत, म्हणून त्यांचा 3ऱ्या-4थ्या व्हिडिओ आपण बनवतोय. आता बैलामध्ये फरक होत राहतोय, कमी जास्तपणा हा राहतोय. पण हे बैल एकदम सारखं आहे, ते कमी जास्त बैल नाही, फक्त किमतीमध्ये कमी जास्तपणा होणार आहे. तर चला आता मामाला आपण किंमत विचारू. बरं ठीक आहे मामा, आता ना एक काम करा, मग मला आता ना एक विचारायचं तुम्हाला थेट, म्हणजे आता बैलांची किंमत सांगा बुवा. किंमत आता काय सांगायचं तसं नाही. आता ज्याला घ्यायचे हां त्यांनी बा विचारलं तर मग त्या टायमाला आपण त्यांना सांगू का अशी ना अशी किंमत आहे. त्यांना पटलं हां होय म्हणत, नाही तर नाही म्हणतील. तर मग घरी यावा पावा सांगा तुमचा म्हणणं. म्हणजे फोनमध्ये सांगणार तुम्ही. हा फोनमध्ये सांगू ना. तसं का बरं नाही सांगते. तसं मग आता एक सांगितलं म्हणजे मग ते काय अशी हे लेवल आता सांगितली, मग दुसऱ्या टायमाला नाही अशी, मग ते जरा वेगळंच होत आहे ना. हा मग लोकांनी एका विश्वास नाही बसत. विश्वास बसत नाही. आता माग 2 महिन्यापूर्वी हां 1,5ला मागण्याचा कबूल करेल का कोणी. कोण नाही कमी. म्हणजे मग खरी किंमत वाढत होते कमी जास्त होते. जास्त व्हायला वाढेल आहे. तर मित्रांनो असा पहा, तर जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल ना
थेट मामाशी कॉन्टॅक्ट करा. मामाचा जो मोबाईल नंबर दिसतोय हा समोर पहा स्क्रीनवर जो नंबर आहे ना, हा मामांचा मोबाईल नंबर आहे. हा पहा स्क्रीनवर मोबाईल नंबर. आणि मामांचा पत्ता पण मी आपल्याला सांगतो. मामांचं पूर्ण नाव आहे लक्ष्मण दगडू आडे, मुक्काम शेलविरे, पोस्ट देवगाव, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. आणि राजूरजवळ, अकोले तालुक्यातील राजूरजवळ गाव आहे आमचं राजूर. तर म्हणजे मामांचं आणि आमचं एकच गाव आहे. तर ह्या नंबरवर आपण फोन करू शकता. हा नंबर समोर दिला आहे, हा अकोले तालुक्यातील शेलविरे हे गाव आहे आमचं. तर मामा मग आता तुमचं काय म्हणणं आहे, किंमत सांगायची नाही? काही सांगू नये, काय त्या बघ काय त्याला वाटतं बघ, काय म्हणतं जास्त, काय म्हणतं नाही, तर असंच. मग त्याच्यापेक्षा ज्याला पटेल ते आपण बोलू त्या टायमाला, ज्याला ते झालं ते. बरं चालेल मित्रांनो. तर मित्रांनो आता मामा किंमत सांगणार आहेत, पण डायरेक्ट जे फोन करतील ते सांगणार आहेत. पुन्हा बैल पाळायची इच्छा आहे का नाही? नाही पहिलं म्हणजे आता म्हणजे होतच नाही ना. हां गंज पण होत नाही म्हटलं म्हणजे मग आता तसे जर आपल्याला याचं हाऊस लय, पण मग ह्या बैला म्हणजे पाहण्यासारखी झाली आणि ट्रॅक्टर झालं चौक नाही का? झालं, सगळं झालंय. मग आता काकू तू म्हणजे बैलाली वैरण का पाहिलं का? हा वैरण काका ना. आणि मग म्हैस तू आली सोडाय? आणि मग आहेत ना घरी ती पोर आहे ना. बरं चालेल. आणि मग पुन्हा तिकडे जायला लागेल, म्हैस सोडायची, म्हशीला वैरण कापायची. तिकडं जा आता म्हैस सोडायची, तिला वैरण कापायची. आता 4 का 5 वाजत आहे. हां बरोबर पण आहे. आता बैलाली वजे आणून टाकीते हा. आणि मग जाते निघून. तर मित्रांनो पहा, एकदम आमची साधी बोळी माणसा, गावाकडली माणसा, मामा आणि असो मित्रांनो. तर मित्रांनो हे पहा, अशा प्रकारे हा जो पत्ता दिला आहे समोर, म्हणजे पत्ता पण दिला आहे, फोन नंबर पण दिला आहे, पत्ता पण मी सांगितला आहे. आपण बरेच मित्र आहेत ना, काय करतात का म्हणजे विचारतात ती का मामांचं नाव काय, मामांचा पत्ता काय, फोन नंबर काय. कारण ते पूर्ण व्हिडिओ पाहत नाही. आणि पूर्ण व्हिडिओ पाहत चाला. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपली पत्ता, किंमत सगळ्या गोष्टी कळतील. तर मित्रांनो अशा प्रकारे मामाने ही किंमत सांगितली आहे. समोर मामांचा फोन नंबर पण दिला आहे, मामांचा पत्ता पण सांगितला आहे. तर हा एक मित्रांनो छोटा व्हिडिओ आम्ही पुन्हा एकदा आपल्याला बनवायचा प्रयत्न केला. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला, लाईक करा, एक हाय पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.